नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. रेशन कार्ड धारकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे. 27 ऑगस्टला गणपतीचे आगमन होणार आहे आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा 100 रुपयामध्ये आनंदाचा शिधा पिवळ्या व केशरी रेशन धारकांना सरकारने देण्याचे ठरवले आहे. परंतु सरकारने ह्या वर्षी सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये हा आनंदाचा शिधा म्हणजेच 12 वस्तू ज्या मोफतमध्ये तुम्हाला मिळणार आहेत त्या सर्व वस्तू सर्व जिल्ह्यांमध्ये मिळणार नाही आहेत. त्या वस्तू फक्त राज्यांमध्ये मिळणार नाही. त्या वस्तू फक्त 14 जिल्ह्यांमध्येच आनंदाचा शिधा म्हणजेच 12 वस्तू सरकारने देण्याचे ठरवले आहे. यामध्ये यावर्षी आता वेगवेगळ्या महागड्या वस्तू देखील सरकारने देण्याचे ठरवले आहे. दरवर्षीप्रमाणे दिवाळी आणि गणपतीला तुम्हाला रेशन दुकानामध्ये 12 वस्तू सरकारच्या माध्यमातून मोफत मिळतात. त्याप्रमाणेच अगदी 100 रुपयात तुम्हाला 12 वस्तू सरकारने मोफत देण्याचे ह्या वर्षी देखील ठरवले आहे. परंतु मागच्या वर्षी ज्या वस्तू तुम्हाला मिळाल्या होत्या तशा या वर्षी काही वस्तू तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहेत आणि त्या महागड्या आणि चांगल्या वस्तू सरकारकडून तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे तुमच्या घरात मध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला ह्या 12 वस्तू आता येणाऱ्या 27 ऑगस्टला म्हणजे जो गणपती येणार आहे त्या निमित्ताने रेशनधारक दुकान आहे त्या दुकानात या वस्तूचा लाभ मिळणार आहे. कोणकोणत्या जिल्ह्यात हा लाभ मिळणार आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. कारण या वर्षी फक्त 14 जिल्ह्यात आनंदाचा शिधा मिळणार आहे. तसेच सर्व राशनधारक हा लाभ मिळवणार नाहीत. यासाठी काही अटी असणार आहेत. ते सांगण्याआधी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी आपल्या चॅनलवर येत असतात. अटी व पात्रता यामध्ये जे राशनधारक असतील त्यांना अटी व पात्रता फक्त त्यांना 100 ज्या अटी व पात्रता आहेत त्यांना फक्त 100 रुपयाची नोट द्यायची आहे व या 12 वस्तू घेऊन जायच्यात. तर बाहेर जर तुम्ही ह्या वस्तू आणायला गेलात तर तुम्हाला कमीत कमी यासाठी 2 ते 3 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणून सरकारच्या माध्यमातून जसे तुम्हाला सरकारी रेशन कार्ड दुकानात पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती गहू आणि तांदूळ जसे दिले जाते तशाच आनंदाचा शिधा फक्त 100 रुपयामध्ये एवढ्या छोट्याशा किमतीत तुम्हाला मोफत देण्याचे सरकारच्या माध्यमातून आता ठरवले आहे. त्यामुळे 14 जिल्ह्यांमध्ये हा लाभ मिळणार आहे आणि कोणत्या सरकारच्या रेशनधारकांना हा लाभ भेटणार नाही याची संपूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला जर या 12 वस्तू गणपतीमध्ये लाभ घ्यायचा असेल आणि तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर कोणत्या जिल्ह्यामध्ये लाभ भेटणार आहे ते आता लगेच तुम्ही पाहायचे आहे. आता बघा रेशनधारक मित्रांनो, आता गणपतीच्या सणानिमित्त दरवर्षी तुम्हाला 12 वस्तूंचा लाभ मोफत दिला जातो. त्याचप्रमाणे ह्या वर्षी देखील या वस्तूंचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल पाहिजे जर तुम्हाला हा लाभ भेटणार आहे तर तुम्हाला 14 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला लाभ मिळणार आहे. त्यामुळे कोणते 14 जिल्हे आहेत ते 14 जिल्हे त्या 14 जिल्ह्यात तुमचा नंबर कसा लावायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा संपर्क नोंदवा. चला मित्रांनो, रेशनधारक मित्रांनो एक प्रॉब्लेम झाला आहे. अनेक रेशनधारक मित्रांना हा लाभ मिळणार नाही असे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले. आता बघा, यामध्ये 12 वस्तू आहेत. त्यामध्ये मोठमोठ्या वस्तू देखील नवीन सामील केल्या गेलेल्या आहेत. त्या वस्तू पाहून तुम्हाला खूपच आनंद होणार आहे. सरकारच्या माध्यमातून तुम्हाला 2 वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला मोफतपणे मिळत असतात. परंतु योग्य वेळी तुम्ही त्याचा लाभ घेत नाही. तुम्हाला या वस्तूंचा फायदा उचलता येत नाही. त्यामुळे तुमचे पैसे घेऊन प्रत्येक सणाला वस्तू विकत घेऊन येत असतात. त्यामुळे सरकारने या वस्तू महागड्या झालेल्या आहेत सणानिमित्त तुम्हाला मोफत द्यायचे ठरवले आहे. या वस्तू आहेत त्या 12 वस्तू आहेत. मग त्या 12 वस्तू कोणकोणत्या आहेत हे देखील तुम्हाला पुढे कळणार आहे. तसेच कोणकोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये
ह्या वस्तू अगदी किरकोळ 100 रुपयाची नोट देऊन तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये द्यायची आहे आणि 14 वस्तू घेऊन जायच्या आहेत. बाहेर जर तुम्ही ह्या वस्तू आणायला गेलात ना मित्रांनो, तर कमीत कमी तुम्हाला 2 ते 3 हजार रुपये खिशातले मोजावे लागतील. इतक्या महागड्या वस्तू आहेत, तरी पण सरकारने गोरगरीब जनतेला त्या वस्तू 100 रुपयात देण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यामुळे तुमचे पैसे आता वाचणार आहेत. बघा, सर्वांना पहिल्यांदा कोणत्या 12 वस्तू आहेत हे पाहूया आणि 12 वस्तू नवीन काही वस्तू त्यामध्ये सामील केल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये या 14 वस्तू वाटणार आहेत आणि त्याचा लाभ तुम्हाला कसा मिळणार आहे हे नक्की पाहूयात. चला, कोणकोणत्या राशनधारकाला हा लाभ मिळणार आहे हे आपण पाहूयात आणि कोणत्या रेशनधारकाला हा लाभ मिळणार नाही हे आपण पाहूयात. याबाबतची सविस्तर अपडेट रेशनधारक कुटुंबांना, म्हणजे ज्यांच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे त्या सर्व कुटुंबांना आलेले आहे. बघा, त्या नागरिकांनी रेशन कार्ड काढले, परंतु त्यांचे रेशन कार्ड पांढऱ्या कलरचे आहेत. त्या रेशन कार्ड धारकांना हा लाभ मिळणार नाही असे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले. मग कोणत्या 14 जिल्ह्यात हे पाहूया, पण त्याआधी पात्रता पाहूया. ज्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याची पात्रता काय आहे बघा. या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आले की पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना हा लाभ सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे. पिवळे व केशरी रेशन कार्ड आणि ज्यांना देखील हा पैसे देत त्यांना पिवळे व केशरी रेशन कार्ड ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या कमी आहे आणि पिवळ्या व केशरी रेशन कार्डवरती आम्ही विविध योजनांचा लाभ देखील देत असतो, जसे की लाडक्या बहिणींचे 1,500 रुपये देत असतो, PM किसानचे 2,000 रुपये, नमो किसानचे 2,000 हे पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना दिले जात असते असे सरकारच्या माध्यमातून सांगितले गेले आहे. पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांनाच फक्त लाभ मिळणार आहे. तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्याकडे जर पांढरे रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ तुमच्या काही कामाचा नाही, कारण तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. फक्त पिवळ्या व केशरी रेशन धारक मित्रांनाच ह्या 12 वस्तू दिल्या जाणार आहेत असे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. मग कोणकोणत्या 12 वस्तू मिळणार आहेत आणि कोणकोणत्या मिळणार नाही, कोणाकोणाला मिळणार नाहीत. हे बघा, जर कोणी सरकारी सेवेत असेल, म्हणजे तुमच्या घरातील जर कोणी पोलीस असेल किंवा आर्मीमध्ये असेल व तुमच्या घरातील कोणी वयस्कर व्यक्ती ज्यांना पेन्शन येत असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी पिवळे व केशरी रेशन कार्ड असूनसुद्धा पण सरकारच्या माध्यमातून या वस्तू दिल्या जाणार नाहीत असं सरकारच्या माध्यमातून सांगितलं गेलं आहे. कारण 12 वस्तू आहेत, त्या महागड्या वस्तू देखील सरकारने देण्याचे आता ठरवले आहे. यामध्ये आता 14 जिल्हे कोणते आहेत हे तुम्हाला, वस्तू कोणत्या मिळणार आहेत व 14 जिल्हे कोणते आहेत हे तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे 2 मिनिटे सर्वांनी व्हिडिओ लक्ष देऊन ऐकायचा आहे. व अजून देखील व्हिडिओला लाईक केले नसेल व चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. चला, यामध्ये अजून एक अट आहे. जे रेशन कार्ड धारक शेतकरी किंवा इतर वर्ग आहे जो इन्कम टॅक्स भरतो त्यांना देखील या वस्तू मिळणार नाही आहेत. फक्त गोरगरीब जनतेलाच हा आनंदाचा शिधा द्यायचा आहे असे सरकारने आता ठरवले आहे. तर चला, आता कोणकोणत्या 12 वस्तू आहेत हे देखील आपण पाहणार आहोत. तर चला मग. जी तुम्हाला पहिली वस्तू मिळणार आहे मित्रांनो, ते तुमचे दररोजच्या वापरातील खाण्याचे तेल. दुसरी वस्तू जी तुम्हाला मिळणार आहे ती म्हणजे मित्रांनो साखर. सणाला जी अत्यंत महत्त्वाची आहे ती साखर तुम्हाला मिळणार आहे. पण महागड्या वस्तू आहेत ज्याची तुम्हाला घरामध्ये लागणार आहेत अशा कोणकोणत्या आहेत, त्या 14 जिल्ह्यात 14 जिल्ह्यात देणार आहेत हे नक्की बघा मित्रांनो. मी तुम्हाला सांगणार आहे. पुढील वस्तू मित्रांनो जी आहे ती वस्तू जी देण्यात येते ती म्हणजे चणा डाळ मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आट्याचे 4 किलोचे पीठ हे देखील तुम्हाला मिळणार आहे. याबाबत सरकारने बोललं जात आहे मित्रांनो, पण याबाबतचा अजून निश्चित निर्णय अजून झालेला नाही, परंतु आनंदाचा शिधा हा आपल्याला नक्कीच मिळणार आहे मित्रांनो. तर कोणत्या 14 जिल्ह्यात हा मिळणार आहे ते आपण त्याआधी बघू. त्याआधी जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलेलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. तर चला, जे 14 जिल्हे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला जिल्हा अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा. ते जिल्हे मित्रांनो
व्यवस्थित ऐका मित्रांनो. अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, धाराशिव, बीड, परभणी, लातूर, हिंगोली आता या जिल्ह्यांमध्ये आनंदाचा शिधा या ठिकाणी जमा होणार आहे. आता तुम्हाला वाटत असेल या जिल्ह्यात का, तर बघा मित्रांनो, हे जिल्हे सरकारने शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून घोषित केलेले आहेत आणि या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या त्या ठिकाणी पैसे राशन कार्ड धारकांना सरकारसुद्धा पैसे देत असते ह्या जिल्ह्यातील मित्रांनो. तर तुम्ही ह्या जिल्ह्यातील असाल मित्रांनो, तर तुम्हाला आनंदाचा शिधा मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण दरवर्षी मिळतो, ह्या वर्षी सुद्धा मिळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, धन्यवाद. जर तुम्ही चॅनल नवीन असाल, व्हिडिओ लाईक केले नसेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.